काय बाई मामानं कूलर आणला. थंडी थंडी हवा लागून राहिली की नाही आता बाईले. बाईले मस्त गमून राहिला आता. बाई खुश आहे. आता गरमी कशी झाली होती सकाळपासून. थंडी थंडी हवा लागते माया बाईले. थंडी थंडी हवा लागते. सरक रे मामा तर सांग बाजूले सरक, हवा लागू दे. हो बापा हो, लागते 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 आता हवा पहिले. हा बाईसाठी कूलर आणला. आरू ए आरू, हा हवा लागते का आता टाकलेली मस्त मस्त. आता चांगली झोपते आई आरू. मस्त हवा लागते थंडी थंडी गार. हो आता मस्त झोपते ते, काही टेन्शनच नाही तिचं. बाई छाया पाहिजो पण तिच्या अंगावर टाकजो तोंडावर टाकजो. ती एकदम थंडी हवा एकदम ते जिरा भाजीपाची कूलर झाला ना तो, तर ती एवढी थंडी हवा तिच्या नाका तोंडात जाईन, सर्दी गिर्दी होईन तिले. नाही तर तिला तिकून टाक, तू इकून होय. हो बाबा तिकडूनच टाकतो ना तिले, इकडून नाही टाकत मी. ते 3 महिन्याची आहे बाबा. पण असं वाटतं पडतेच का काय, अशी माया अंगाले पाय लावलो लावलो अशी वर सरकते झाली तेव्हापासून, है की नाही बाई. हो बापा भलकुशी बोंड आहे ती, लेची म्हणत आहे ती. तिच्या घरी मोठाच्या मोठा पलंग आहे तर काही वाटत नाही. आणि इथे एवढीशा पलंगावरती अशी पाय वर सरकवते ना, आईच्या पोटाला लावते ना अशी वर सरकते असं वाटतं फुडते काय. तशी मी खालीच झोपतो म्हणा याच्यापाशी आता. पण तरी बी तिकूनच टाकायला येईन तिले. हो तिकून टाकलं म्हणजे गोर नाही. झोपा मग आता चांगलं शांत झोपा आता. आता काय झोपून ठेवतात येईल संध्याकाळच्या पायरी. बाईचा आको माको राहिला करायचा, दिवा बत्ती राहिली. आता काय झोपा आता रात्री. मग बाई जेवण करीन मग. हो 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 गोळ्या हो, आकू माकू राहिला नाही. करा करा मग आकू माकू करा. का रे गजू, म्हटलं कूलर केवढाचा झाला मग. तो काय बाबा काही जास्त मागणी झाला, 8,000चा झाला. मुद्दाम मोठा आणला मी. याच्यावर लायला घेतला असता तर 5-5.5 पर्यंत भेटून गेला असता. पण मुद्दाम मोठा घेतला. म्हटलं सगळ्या घराला हवा लागते. आता हे दोघी मायले की इथे आहेत म्हणून मी यायच्या घरी गेल्या किंवा आपण तिकडे ठेवू समोरच्या हॉलात कूलर. हो चालते ना, जाऊ दे एकदा होती वस्तू. चांगला आहे पण हे की जळस वळस आहे मस्त. हो हवाही चांगली फेकून राहायला. काय तो बापा नवा नवा आहे तर फेकीन मग काय. मग पोताची हवा कमी होऊन जाते कशी काय होते काय ना बापा. ऑटोमॅटिकच कूलरची हवा कमी होऊन जाते. नाही नाही तसं काही नाही आई, काही कमी कमी होत नाही. ते कसं आहे ऊन वाढते आता मे महिन्यात, तापमानाचं प्रमाण वाढते. आपल्याला तसं वाटते ते कशाला कमी होणार आहे. हो ना आता लोक नव्हतं बापा आपल्या घरी कूलर. इतके तुम्ही लहानाचे मोठे झाले बहीण भाऊ. पण कूलर बी नाही भेटला रे तुम्हाला. पण राहिले मायले कर तसेच राहिले. त्या दरवाजाले कपडा बांधो, चादर बांधो, ते वली करून बांधो. आणि हवा आली चादर उडी, चादर पाशी झोपत दोघ बहीण भाऊ. आणि मग ते थंडी थंडी हवा लागे, मग अजून जागा लागे, अजून त्याच्यावर पाणी फेको, मग अजून थंडी हवा लागे. ते पाणी फेकासाठी बी भले कसे भांडत. छाया म्हणे मी टाकतो, गजू म्हणे मी टाकतो. रातभर घेऊन बापा झोपत ना काय का पाणीच फेकतं चादरवर. असा आपला कूलर होता. आता कुठे बापा तशी गरिबी राहिली. आणि आताच्या लेकरं कुठे एवढं करतात. आता कोणाचीच गरिबी नाही राहिली. फक्त आपलंच घर झोपडं आहे आणि आपल्याच घरी गरिबी आहे. म्हणून लोक आपल्याला हसत असतील. छायाचं माहेर गरीब आहे, छायाचं माहेर गरीब आहे. असू द्या बापा हाय तर मेहनत न करतो आणि खातो. कोणाला लुबाडत नाही. आई लोकांचं काय करावं लागते. आता आपणही गरीब नाही राहू. आता सगळ्या वस्ता घेतो मी. आता ते बजाज फायनान्सचं कार्ड बनलं माय. आता सगळं एक एक वस्ता. हा बाय कूलरची किस्त फिटली की फ्रीज घेऊ. हा मग एक एक वस्तू घेत राहू. नाही रे बापा या झोपड्या घरात काही वस्ता घेऊ नको रे गजू. हो गजानन काही नको घेऊ. पहिले घर बांधायचं पा. हा घर बांधा पहिले पक्कन मग वस्ता घ्या. मग घर बांधसान रे वस्ता सगळ्या खराब होतील. ताई ते बरोबर आहे पण आपली जागा लय मोठी आहे. पण घर बांधण्यासाठी एवढा पैसा कुठून येईल. मग हे कसं आता मला लोन वर भेटते समजा फायनान्सवर हे वस्ता. घरावरही माझ्या घरीमध्ये लोन भेटते असं काही नाही. पण मग ते एवढा मोठा घास आपण घेऊ नाही शकत ना. म्हणजे त्याची किस्त लय येते ना. मग म्हणून एवढं कुठून मग आपली एवढी कमाई नाही ना. मग असं आहे बा घर यावेळेस आपण थोडंसं अजून चांगलं करू बद्दशीर असं राहू आता. नाही रे लग्न करा लागतं घर तर बांधाच लागेल. अशा घरात पोरी राहत नाहीत रे. राहीन नाही राहीन असं आहे बा आपलं. हा असं आहे दिखावा नाही. पटत असेल ती आपल्याशी लग्न करीन, नाही पटेन तर राहिलो. काय करतो मग छान शोक करून. आपली परिस्थिती नाही तर एखादी पटेनच कोणाला होईनच चाललं काय. मग लग्न करायसाठी पहिले आपण घर बांधता. आता
कुठून आणतो पैसा एवढा? होईन होईन नाही होईन लग्न, जाऊ दे, टेन्शन घ्यायला पुरत नाही. नाही रे बापा, काही बोलतो काय? पाव हा पोरगा काय म्हणते, होईन होईन नाही होईन. करत लागीनच का तसा राहतं का मुंजा? एकूण नाही खास ना तू. पाय बाय आरू मामा, मामी पाहिजे म्हणा मामा. आता करू काहीतरी, घर बांधायची व्यवस्था करू करू, होईनच आपलं बी होईनच. छोटस काय होईना पण आपलं स्वतःच हक्काचं घर होईन पाहिजे. होईन होईन, काही टेन्शन नाही आहे, सगळं चांगलं होते. स्वयंपाक कर बाप्पा, आता चहाचा टाइम झाला जेवायचा, टाइम नको चुकू तिचा. हो करतो, घ्या मग नातीले घ्या. जय बाई आवाजावर आबाले म्हणा वागवा ना. आता नाताईले वागवण्यात खरंच सुख आहे ना. नव्हती छाया तू इथं, ती बाबाला गे रोज बैल आणा वाटते, बैल आणा वाटते. आता घ्या ना बापा नातीले वागवा ना. आता मी तर वागवत, हेच तर आपलं स्वर्ग आहे. नातू मांडीवर खेळून झाले ना आपल्या. पोरीचे काय आपले लेकर नातूच असतात ना, पोराचे खिडती नसतात, पहिले पोरीच खेळून राहिले ना. वागवा आता नातीले. हो ये बाई ये, उलच बाहेर अंगणात घेऊन उभा राहतो. हिले राहू ना बाई उभा, छाया बाहेर काढलं नाही इले, तुम्ही बाहेर नेत असता काय? ज्ञान बाबा तुम्ही आपल्या अंगणात, तिथं काही नेत नाही तिले बाहेर. ते कसं आमचं खरंच मोठं आहे, तर काही मग न्याचं काम नाही पडत. न्या पण तिले न्या, मस्त गमती तिले आता. पाहिजे बा, नाही तर मग तिकडले आबा म्हणतील की इकडल्या आबानं सवय लावून दिली बाहेर फिरायची. आले काही म्हणती ना बा, न्या जा फिरवा तिले. काऊन बसले आई अशा एकट्या एकट्या? काऊन काय झालं, काही दुखून राहिलं काय? नाही व प्रियंका, दुखून गिकून नाही राहिलं, अगं गमूनच नाही राहिलं. आपल्या आरू गेली ना व मामाच्या घरी, तर गमून नाही राहिलं बिचारी. घर कसं सुन सुन लागून राहिलं. ते कसं दिवसभर आरू आरू छाया छाया, तिच्या खोलीकडे पाहिलं की असं रिकामं रिकामं दिसते. असं वाटते चला येईनच नाही का. आता आजच कालच तर गेली, आता 8-15 दिवस तर ठेवाच लागेल. कसं बी तिला जाय वाटते ना. नाही कसं म्हणता आपण, तिचंही माहेर आहे ना. 12 महिने आपल्याच घरी राणी वाटत का 2 दिवस मायच्या घरी. कसंही का असे ना समजा, पण राहत वाटते. आता आपल्या पोरी आपल्या घरी येतात, राहतात, खातात. तिला नाही जाय वाटत काय? तिला बी भाऊ आहे, बाप आहे, माय आहे, असं आहे ना. सगळ्याला जाय वाटत असते, पण गमत नाही जसं. जाऊ दे, गमीनच. हो ना आई, आता आपल्या घरात लहान बाळ नव्हतं, आता आलं तर आपल्या सर्व त्या बाळाची खूपच सवय झाली. आपल्या घरातले सगळे जण त्या बाळाच्या भोवती राहते ना. आरू आरू आरू, बाबा आले की बाबा बोलतात, हे आले की हे बोलतात, दादा, सर्वजण कसं बोलतात. त्याच्यानं काही करमत नाही. मला नाही करमून राहिलं. फोनही नाही केला, छायाही नाही केला, मी नाही केला. बरं मी व्हिडिओ कॉल लावू का? मग व्हिडिओ कॉलवर बोलता का तुम्ही? नाही राहू दे, लाव जाऊ द्या गेली. आता कालच तर गेली होते, मग तिची माय बाप म्हणतील की पाय ना मला घाले लगे व्हिडिओ कॉल बी हे बी. राहू दे, लाव जाऊ दे. बरं आई तुम्हाला काही करून देऊ का खायला? चहा वगैरे घेत्या का? काही करून देऊ का? सरबत काही असं ज्यूस काही करून देऊ का? सांगा ना. बाहेर बसा थोडा वेळ, नाही तर मग नाही तर एका काकूकडे जा, तेवढंच मन रमते. नाही हो, बसतो मी घेतो आता देवापाशी पोती गिरी वाचत बसतो. करतो ते काम जाय, बसतो मी. काय म्हणते नको बरं तिने फोन आला की आईले गमत नाही का काय, त्याच्यामुळे ते अजून लवकर चालली येईन म्हणून माझ्या सासूला गमत नाही चालली मी. राहू दे तिले, काय म्हणते नको. नाही मी कशाला म्हणू काय, मी नसतं मला इकडून तिकडे काही. मी नसतं असं बोलतच नाही मी काही, तेवढ्यापुरतच बोलत असतो मी. तेच म्हटलं मग दे, कर मग तुझं काम दे. हो करते. जात नाही ना छाया कधी माहेरी जास्त, आता गेली तर गमत नाही. लेकराच्या नावाजूनच वाटते. आई काय करून राहिली व? बाई दूध गरम केला, आता पोळ्या टाकतं गरम गरम आणि जेव दूध पोळी. आता आई मस्त भाजी करणं कायची लागलं तर तितकीच करणं. आई दूध पोळी खाऊ मला कंटाळा आला व. नाही हो, ती सासूबाई काय म्हणतील गो, ते माझ्या घरी काही सोय नव्हती बापा, तिखट खाऊ घातलं आणि लगे पोरगी खराब झाली. नाही बापा ते तसं नको येत मला, चुपचाप दूध पोळी जो लागलं तुझी भाजी तोंडी लावजो, पण भाजी पोळी नकोची बापा आमच्या घरी. त्या घरी काही बी कर. आई आता मी घरी भाजी खात असतो, सगळ्या भाज्या लागलं तू फोन कर ना सासू दे, फक्त कमी तिखटाच्या खातो. संडास लागते आरुले म्हणून. आरुला काही सैन होत नाही बिचारी, पहिल्यापासून सवय लावायची असते. आपण पहिल्यापासून सवय लावली नाही, मग त्या आरुला काही सैन होत नाही. मग कमी तिखटाची भाजी कर माझ्यासाठी. दूध गीत नाही खात मी, मला दूध नाही खा वाटत बरं आई. आणि भाकर कर. नाही व बापा भाकर कर, मी चुपचाप पोळ्या टाकतो छाया तुले.
आणि मस्त दूध आणि पोषक भाजी. बस दूध नुसतं भाजी पोळी नको खाऊ बरं. पोरले भाजीन गिदी उन्हाळ्याचं तिखट आहे ना बाबा, संडास लागीन ना. आई तू अशीच करतो. एक काम कर, तिळाची भाजी कर. मग तिळाची मस्त करतो तू, फिक्की फिक्की. बरं तिळाचा करतो लागलं तर रसचा भाजी, हे की नाही. आणि दूध खाजच पण उरचत नाही तर तेच मग दूध कर. मग भूक लागली मला आता. बस मग बातच पोळ्या टाकतो ना, भाजी फोन येतं. बस नाही इथं. हो बसतो ना. आम काय लसूण किसन शिजून देतो तुले. बस तू काट्या करतो मी सगळं. बाई हो, बाई कुठे आहे? तिले बाबांनी दिलं ना रे. आता नाही बाई, आता अजून आणलंच नाही काय? सांग बाई, सोय संध्याकाळी या माणसाला कुठून नेलं काय नाही बाई पोरीले. अशी आहे ते बाबाचं काम. नेत नाही नेलं तर पुढे लंबेत नेलं वाटते. करतात आता दीट लेकराले. आता ते घुमत सारं काही गरज नाही असत लेकरून याची बाहेर. म्हटलं आम्हाला बी म्हटलं तिला घेऊन गाड्या गिड्या दिसतात रोडवर आहे आपलं घर. तर काही गरज आहे का दुसरीकडे न्यायची कुठे गावात? सांग बाई, त्या पोरीची तब्येत खराब होईल, हवा लागेल, बाहेरची पोरगी बाहेर निघेल नाही. बाबाला कळतच नाही बिचारे काही. व हुईट त्याला म्हणालच नाही पुरत नाही म्हणून त्याला की लय दूर निघात मग ते. जाऊ दे आता काय करतो. आता आले की म्हणाला की म्हटलं की राबू येते मग हातच लावते मी. असं स्वभाव आहे त्याचा. काय माय उठ. हाही काहीच होत नाही तिला. इकडे टेन्शन नको घेऊ तू. कर पटकन. हा माय करतो.